जळगावच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने जळगावच्या विमानतळासमोरील शेतकऱ्यांची जी जमीन आहे 268 हेक्टर ती या ठिकाणी शासनाच्या वतीने मोजमाप करण्याचं काम या ठिकाणी सुरू असतानाच मात्र शेतकऱ्यांनी या ठिकाणी औद्योगिक विकास महामंडळाच्या या अधिकारी कर्मचाऱ्यांना जमीन मोजमाप करण्याचा चक्क विरोध दर्शवलेला आहे। आपण जर बघतो तर हा त्या औद्योगिक विकास महामंडळाच्या परिसरातील जाण्याचा रस्ता आहे। हा रस्ता या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी अडवून या ठिकाणी 268 हेक्टर जमीन या संपूर्ण शेतकऱ्याची आहे। यामध्ये जर बघतो चिंचोली, कुसुंबा आणि पिंपळे या 3 गावांचा समावेश आहे आणि या 3 गावाचा समावेश असताना या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी या जमीन देण्यास विरोध केलेला आहे। काय नेमकी तुमची प्रतिक्रिया आहे दादा? आमची जमीन देण्यास तीव्र विरोध असा आहे की राज्य सरकारने या ठिकाणी जे MIDC हे केलेलं आहे। आज MIDC झाल्यामुळे आमच्या येथील तरुणांना आज आम्ही जे शेती करतो हे तरुण बेरोजगार होणार आहे। ज्या प्रकारे इंडस्ट्री तयार करायचं म्हणतंय शासन, शेतकऱ्याची इंडस्ट्रीज ही जमीन हीच इंडस्ट्रीज आहे आणि जमीन आम्ही कंपनी सारखीच मानतो आणि MIDCच्या जमीन देण्याचा आमचा विरोध आहे। राज्य शासनाची जी सरकारची जमीन आहे आमच्या कुसुंबा लगत असेल, जळगाव येणे शहराच्या लगत शासनाची जे 400 ते 500 एकर जमीन आहे, कुसुंबा शहरात शासनाची जमीन आहे। शासन ती जमीन घेतली। आम्ही वेळोवेळी अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी याविषयी आमचं कुठलंही ऐकलेलं नाही। आमच्या जिथले अर्ज झालेला त्यांना ती केराची टोपली दाखवली आणि आज आमच्या भावना अनादर केला या राज्य शासनाने। भावनाचा अनादर झालेला आहे या ठिकाणी। अधिकारी तुम्ही विरोध दर्शवल्यानंतर देखील तुमची जमीन मोजण्यासाठी आले आहेत, मात्र तुम्ही त्यांचा रस्ता अडवून या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलंय। तुमची काय मागणी नेमकी? आमची जमीन जर गेली तर आमची पुढची पिढी मुलं बाळा उघड्यावर पडतील आणि आमचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे। आजच आमचे तरुण मुलं सर्व बेकार होतील आणि शासनाचे कुठले याच्यात नोकऱ्याने बाहेर कुठे शेषने आणि जे अन्नधान्य जमीन आमची खरं उपजाऊ आमचं पोट भरून सर्व आपल्या देशाला ते अन्नधान्य आज गरज आहे। एवढी लोकसंख्या असताना त्यांनी आपली जमीन घेऊन 25-25 वर्ष पडीत पाडले MIDCने। MIDC फक्त हे भूमाफियांचं एक असं एक पैसे कमवणे साधन झालंय। शेतकऱ्यांचं कुठलंही ते जोपासत नाही आणि शेतकऱ्यांच्या कुठलंही ते महत्व देत नाही। या ठिकाणचे अधिकारी कुठल्याही शेतकऱ्याला महत्व देत नाहीये, त्याच करता या ठिकाणी अनोख्या पद्धतीचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। दादा तुम्ही देखील या आंदोलनात सहभागी आहात, तुम्ही शेतकरी आहात का आणि नेमके या जमीन विरोध का करतात या जमीन देण्यासाठी? शेती आमचा एकमेव व्यवसाय आहे शेतीचा। आम्ही जर शेती दिली तर आम्हाला शेती करण्यास शेती राहणार नाही, आमच्या मुलाबाळाचं पोट वगैरे कसं काय भरणार? एकमेव आमचा व्यवसाय शेतीचा आहे, त्यामुळे आम्ही शेती देऊ शकत नाही। सदैव आमच्या ग्रामपंचायत चिंचोली ग्रामपंचायतने MIDCला तीव्र विरोध केलेला होता। आम्ही ठराव पण त्यांना दिलेला आहे ग्रामस्थांचा की आम्ही MIDC साठी जमीन देणार नाही, तरीही शासनाने याची दखल घेतलेली नाही। आम्ही MIDC साठी आमचा तीव्र विरोध आहे। मी शासनाला विनंती करतो की शासनाने शासनाची जमीन घेण्यात यावी। आम्ही आमची चिंचोली शिवार, चिंचोली कुसुंबा, पिंपळे शिवार हे जमीन शासनाला देऊ शकत नाही। हे शासनाने याची दखल घ्यावी। या ठिकाणी शासनाने शासनाची जमीन बळकावावी आणि आमच्या शेतकऱ्यांची जमीन कुठेतरी सोडावी अशीच मागणी या ठिकाणी शेतकरी आहे। महिला देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत। काही तुम्ही काय सांगाल, नेमके काय तुमच्या भावना? आमच्या भावना एवढेच आहे की आम्हाला आज आमचा रोजचा उदरनिर्वाह करण्याचं साधन म्हणजे फक्त शेतीच आहे। शेती शिवाय पर्याय आमच्याकडे उद्योग नाही आणि त्याच्या शेतीच्या पर्यायी उद्योग म्हणून आम्ही आमचे जे मुख्य जनावर हे ते बाळगलेले आहे, त्याच्यासाठी आम्हाला शेतीची आवश्यकता आहे। आम्ही आमच्या शेतीमध्ये अन्नधान्य पुरवून आमचा उदरनिर्वाह करतो आणि जर शेती घेतल्या गेली तर त्याच्या बदल्यात चिंचोली शिवारामध्ये आम्हाला शेती मिळू शकत नाही, कारण की ऑलरेडी चिंचोली शिवारामधली भरपूर शेती सरकारच्या ताब्यात गेलेली आहे। त्याच्यामुळे आम्हाला आमचा उदरनिर्वाहाचं कारण फक्त शेती असल्यामुळे आमच्या शेतीच्या बदल्यात सरकारने शेतीच द्यावी असं आमची सरकारला निवेदन आहे, असं म्हणणं आहे आमचं। शेतीच्या बदली शेतीच पाहिजे, कारण की आम्हाला दुसरा उद्योग येत नाही। आम्ही काय करावं, आमच्या मुलांना पण त्याच्याशिवाय काही उद्योग येत नाही। तर ह्या होत्या संतप्त शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया की शेतीच्या बदल्यात आम्हाला शेतीच मिळण्यात यावी, आम्हाला पैसा नकोय आणि आमची शेती याच्याशी तशी ठेवावी।
शासनाच्या जमिनीवर त्यांनी औद्योगिक वसाहत या ठिकाणच्या त्यांनी मागण्याच्या जे मागण्या आहेत त्या मंजूर कराव्या, याच मागण्यांसाठी या ठिकाणी शेतकरी राजा आज ठिय्या आंदोलन करताना दिसून येत आहेत। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।